सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। आज आपण चाललो आहोत, आपले साडू आहेत अमोल हांडे यांचं घराचं काम चालू आहे त्यांच्या गावाला, तर त्यांचं घर पाहायला चाललो आहोत। तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। तर सकाळचे अराउंड 4:15 4:30 झाले आहेत आणि आपण रबाई स्टेशनच्या बाहेर आपले साडू आहेत त्यांची वाट बघतोय। इथे पुढेच नवशील नाक्यावरती पिकअपसाठी ते येणार होते, तर आपण थोडं पुढे चालत जाऊया आणि त्यांची वाट बघूया। समोरूनच आपल्या साडूंची गाडी येत आहे, तर त्याला गाडी तर भेटली। आपला प्रवास चालू झाला आहे मुंबई ते वनकुटे। संगमनेर तालुक्यात वनकुटे गाव आहे। पुढे प्रवास चालू करायच्या आधी आम्ही आधी गाडीची पोटपूजा केली, CNG भरून घेतला आणि CNG भरून झाल्यानंतर आम्ही आमच्या पोटपूजेसाठी आम्ही पुढे एका हॉटेलवरती थांबलो। तर सकाळच गरम गरम भजी तयार होत होते, तर आम्ही बटाटा भजीचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही इथे थांबलो, जेणेकरून पुढचा प्रवास सुखकर होईल। तर एकदम गरम गरम भजीचा आस्वाद आम्हाला इथे घेता आला। त्यानंतर पुढे आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली। तर निघेपर्यंत घाट चालू होईपर्यंत उजेड लागला होता, म्हणजे अराऊंड 6 साडेसहा झाले होते। तर इथूनच पुढे 10-15 मिनटाच्या अंतरावरती माळशेज घाटाला सुरुवात होणार होती। घाट सुरू व्हायच्या आधी आम्ही नाश्ता करायचे ठरवलं, तर आम्ही ब्युटेन गॅस घेतला होता, तर त्याचा आम्ही ट्रायल इथे मारून बघितला। एक मस्तपैकी मॅगी आम्ही बनवलेली आणि मॅगीचा आनंद घेऊन आम्ही माळशेज घाटाचा प्रवास जो आहे तो सुरू केला। हे जे आपण बघतोय तो हा माळशेज घाटाची सुरुवात आहे। तर आम्ही थोडं उजेडामध्ये आलो होतो त्याच्यामुळे, आणि थंडीसुद्धा कमी होती त्यावेळेला, तर थंडी कमी असल्यामुळे इथे घाटामध्ये धुकं कमी होतं। तर इथून नाही बघा, इथूनच आम्हाला एक ॲक्सिडेंट झालेलं दिसलं, कारण हा जाताना पूर्ण घाट आहे आणि तेवढाच येताना पण आहे ना तीव्र उताराचा रस्ता होता। तर जर थंडी पूर्ण असेल आणि धुकं असेल तर पूर्ण समोरची गाडीसुद्धा या घाटामध्ये दिसत नाही, आणि डाव्या बाजूला पाहता तर खूप खोल अशी दरी आहे आणि उंच डोंगर आहेत। तर घाटामध्ये प्रवास करताना एक वेगळाच आनंद येत होता, कारण गाडी इकडे तिकडे वारंवार होत होती। जिथून घाट सुरू झाला तिथून पूर्ण रस्ता जो आहे तो वळणाचा आहे। वरतून येताना जेवढा तीव्र उतार आहे तेवढाच खालतून वरती घाट चढताना पूर्ण चढण आहे बघा। तीव्र उतारात हा इथे ट्रक येताना ॲक्सिडेंट झालेला दिसला। तर असं जर वरतून येताना जर कंट्रोल नसेल वाहनावरती, तुमचं लक्ष नसेल, तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत। तर इथेच पुढे घाट चढताना आम्हाला सनसेट पॉईंट दिसला, तर आम्ही सनराईजच्या टाईमला गेलो होतो, त्यामुळे सनसेटचा काय आनंद घेता नाही आला, पण हा जो व्ह्यू आहे, हा नजारा आहे तो खूप एक नयनरम्य असा नजारा होता। कारण इथूनच घाटाची जी दऱ्या आहेत त्या दऱ्यांचा अंदाज आपण इथून लावू शकतो की किती खोल दऱ्या आहेत, आणि चारी बाजूने पूर्ण असं डोंगराळ पूर्ण जागा आहे, आणि डोंगर उंच डोंगर पाहायला मिळाले। तर घाट पूर्ण संपल्यानंतर आपण मुक्काम पोस्ट वनकुटेमध्ये एंट्री केली होती। इथून पुढे जो रस्ता आहे तो आमच्या साडूंच्या गावाकडे जातो। तर इथल्या रस्त्याचा आहे ना जवळजवळ 15 वर्ष पूर्वी इथे खडी टाकलेली आहे, तेव्हापासून इथे रस्ताच नाही झालेला, म्हणजे अजून हे गाव रस्त्यापासून वंचित आहे। म्हणजे गाव तिथे रस्ता ही जी स्कीम आहे ती या गावाला अजूनपर्यंत लाभलेली नाही। तर आपण आपला प्रवास करून फायनली आपण हांडे फार्म हाऊसवरती पोहोचलो आहोत। तर हे जे बघतोय आपण, चारी बाजूने पूर्ण फार्म आहे, म्हणजे शेती आहे, आणि शेतीच्या मधोमध बरोबर हे हांडे फार्म हाऊस आता डेव्हलपमेंट चालू आहे। तर पाहू शकतो खालती पूर्ण भिंतीचं काम झालेलं आहे, आणि अजून वरचं फ्लोरिंग बाकी आहे, म्हणजे 1+1 असं कन्स्ट्रक्शनचं नियोजन आहे। तर आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा जे सेंटरिंगचं काम आहे ते चालू होणार होतं, त्यामुळे ठोकाठोक चालू होती। बाकी खालती भिंत उभं राहिल्या, आणि स्ट्रक्चर बघितलं तर एकदम ऑसम स्ट्रक्चर पाहायला मिळालं। म्हणजे 2 बेडरूम, एक हॉल आहे, आणि किचन अशी खालच्या फ्लोरिंगची रचना आहे।
आणि सेम वरती जे आहे ते 2 बेडरूम आहेत आणि परत गॅलरीसुद्धा वरती येणार आहे. तर म्हणजे जर पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर घर एकदम बघण्यासारखं एकदम होणार आहे. आणि जे फार्म हाऊस बोलतो ना, ते ॲक्च्युअल फार्म हाऊस गावामध्ये काय असतं ते, हे जेव्हा घर पूर्ण होईल ना तेव्हा परत आपण एक ब्लॉग बनवू आणि तेव्हा आपण कवर करू की आजूबाजूला शेत आणि शेतामध्ये पूर्ण डेव्हलपमेंट झालेलं घर, असं पूर्ण सुंदर नजारा असेल. म्हणजे बाहेर पडल्या तुम्हाला डोळ्याला जे आहे ते हिरवा निसर्ग आहे तो पाहायला मिळतो. तर यांच्या शेताच्या बाजूला आपलं घराच्या बाजूला शेत आहेत आणि शेतामध्ये सध्या हे जे समोर पाहते हरभरा केलेला आहे. इकडे डाव्या बाजूला सुद्धा हरभरा आहे आणि इकडे राईट साईडला गहू, कांदा आणि मका लावलेला होता. आतल्या बाजून तर आपण बघितलं की कसं घर आहे आणि आता आपण बाहेरच्याच बाजूने कवर करू की नक्की आजूबाजूला शेती आहे की नाही. तर घराच्या आपण ज्या बाजूला तोंड करून उभं आहे त्याच्या डाव्या बाजूला बघितलं ना तर या बाजूला सुद्धा शेती आहे पूर्ण आणि घराची बॅक साईड आहे. त्या बॅक साईडला सुद्धा आपण बघितलं ना तर इकडे सुद्धा आजूबाजूने पूर्ण शेती आहे. म्हणजे घर जे आहे ना ॲक्च्युअल फार्म हाऊस कशा प्रकारे असलं पाहिजे ना त्याचं उत्तम उदाहरण हे भविष्यात उदयास येणारे हांडे फार्म हाऊस. घराच्या मागच्या बाजूला आलो ना की हे हा पूर्ण हरभऱ्याची शेती आहे. हरभरा हा घराच्या मागचा हरभरा आहे ना तो आता लेटेस्ट लावलेला, त्याच्यामुळे याच्यावरती फक्त जस्ट आता फुलं येतात. हरभरा एवढा धरला नव्हता पण पूर्ण हिरवागार असा लांब लचक शेत पूर्ण हरभऱ्यानेच भरलेलं आहे. तर माझ्यासाठी तर हे एक अद्भुत असा आनंद देणारा क्षण होता, कारण हे जे हरभऱ्याची शेती आहे ते आमच्या इकडे कोकणात तर होत नाही. पण ही शेती पाहायला खरंच खूप एकदम भारी वाटत होतं. इकडे नजर टाकावी तिकडे पूर्ण हरभराच दिसत होता. हरभऱ्याच्या शेतीच्या बाजूलाच ना गव्हाची सुद्धा शेती केली होती. तर ही गव्हाची शेती मी तर आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिलं होती, कारण काही संबंधच येत नव्हता ही शेती, कारण आमच्या पट्ट्यात तर गव्हाची शेती होत नाही. तर हा एक वेगळाच अनुभव होता की गव्हाची शेती कशी असते आणि कशा प्रकारे केली जाते. तर याचं उदाहरण इथं समोर बघायला मिळालं. तर जेवढा लांबलचक शेत बाजूला हरभऱ्याचं होतं त्याच्याच बाजूला बरोबर तेवढंच लांबलचक जे शेत आहे ते गव्हाचं होतं. म्हणजे आत्ता त्याला गव्हाला लोंबी येतात, म्हणजे ते कणसा टाईपमध्ये जशा भाताला लोंबी येतात ना तशा गव्हाला सुद्धा एक कणसं असतात, त्या कणसाच्या टाईपमध्ये त्या लोंबी दिसत होत्या.
घरी रेग्युलर भाजीमध्ये वापरता यावी म्हणून आजीने ना इथे बाजूलाच अळूची जी पानं असतात, जे वड्या होतात अळूच्या वड्या, तर त्यांची इथे झाडं लावलेली, छोटीशी बाग केलेली. त्याच्याच बाजूला या मोठ्या जाड्याच्या मिरच्या असतात त्या मिरच्यांचे झाडंसुद्धा लावलेले होते. आणि काही मिरच्या तयार म्हणजे लाल झाल्या होत्या आणि काही अजून खेळत होत्या, पण पूर्ण झाड एकदम गच्च मिरचीने भरलेलं होतं. या टाईपच्या मिरच्यासुद्धा मला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. बाजारात या टाईपमध्ये सुक्या भेटतात खायला मिळतात, पण या ओल्या मिरच्या बांधण्याचा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्याच बरोबर बाजूला म्हणजे आधी आपण बघितलं हरभऱ्याची शेती, त्याच्यानंतर गव्हाची शेती, आणि गव्हाच्या शेतीच्या बाजूलाच ना बरोबर ही कांद्याची शेतीसुद्धा केलेली होती. तर कांद्याच्या पाती बाजारामध्ये भाजी म्हणून विकायला आलेल्या पाहिल्या होत्या मी, पण यांचं जे शेत आहे तर तोसुद्धा अनुभव हा फर्स्ट टाईम होता. तर सेम इक्वल म्हणजे जे तिन्ही शेत आहेत ते त्याचा जो एरिया आहे तो इक्वल आहे. म्हणजे जेवढं गव्हाची शेती आहे, जेवढी हरभऱ्याची शेती आहे, तेवढीच लांब जी कांद्याची शेती आहे तीसुद्धा होती. तर पूर्ण हिरवगार असं कांद्याची शेती होती आणि बरोबर त्याच्याच बाजूला इकडे मकासुद्धा लावला होता. तर मक्याची शेती मी पाहिली होती आधी, 1-2 वेळा पाहिली होती मी चिपळूणला. त्याच्यानंतर इथे मला आता मक्याची शेतीसुद्धा पाहायला मिळाली. तर पूर्ण हिरवगार आहे. तर इथे अजून काही कणसं धरायला चालू नव्हते झाले, कारण अजून हे कणसं यायला अजून वेळ आहे. तरीसुद्धा शेत पूर्ण हिरवगार असं पूर्ण लांबलचक पसरलेलं होतं. तर इथे जे आहे ना, इथले जे शेतकरी आहेत ना, तर मला एक गोष्ट इथे समजली, इथे पाण्याचा अभाव आहे. पाणी कमी असूनसुद्धा इथले लोक शेती पाण्याचं योग्य प्रकारे नियोजन करून इथे शेती केली जाते. तर पावसाळ्यात जे काही पाणी पडतं ना, त्या पाण्याच्या बेसवरतीच इकडे थोडीफार शेती केली जाते. तर घराच्या थोड्या अंतरावरती ना आपले जे साडू आहेत त्यांचं एक शेत आहे. तर तिथे हा हरभरा आहे ना, तो आधी पेरला होता. तर हा जो हरभरा आहे ना, तो पूर्ण इथे तयार झाला होता. तर याचा आपल्याला थोडे हरभरे खाण्याचा आनंद लुटता आला. पण मला वाटतं अराऊंड 1 महिन्याच्या नंतर हा पूर्ण जो हरभरा आहे तो काढायला तयार झाला, म्हणजे ऑलमोस्ट रेडी होत आला होता हरभरा. तर आपण तर खाण्याचा मोह तर आपल्याला आवडला नाही, थोडेफार हरभऱ्याचे ते उपटून घेतले खाण्यासाठी. फार्म हाऊस आहे म्हटल्यानंतर जेवणसुद्धा आपल्या शेतामध्येच झालं पाहिजे, म्हणून आमचा साडूंचा जो आहे तो बोकडाचं मटण बनवण्याचा बेत होता. तर आम्ही इकडे तनू आणि आम्ही चूल पेटवायचं काम चालू होतं आमचं. इकडे साडूंनी आमचं 2.5 किलो मटण आणलं होतं आणि ते मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी धना पावडर आणि थोडं मीठ टाकलं होतं मॅरिनेशनसाठी. त्याच्याबरोबर जे वाटप आहे ते मसाल्याचं जे वाटप आहे त्याच्यासाठी कांदा घेतला होता. कांदा त्यानंतर खोबरं भाजून घेतलं होतं. त्यासोबत आलं लसूणच्या पेस्टसाठी मिरची घेतली होती, लसूण घेतली होती, आलं होतं, कोथिंबीर होतं. तर हे वाटणाची तयारी आणि मटण मॅरिनेशन ठेवलं होतं. तर पूर्ण मॅरिनेशन केलेलं मटण इकडे साडूंनी आपलं मटण अळणी बनवण्यासाठी ठेवलं होतं. कारण मटण अळणी हा जो प्रकार आहे तो आमचे साडू एकदम भारी बनवतात. आमचे साडू जे आहेत अमोल ते उत्तम कुक आहेत. इकडे मटण आमचं खाण्यासाठी रेडी झालं आहे, थोड्या वेळाने आम्ही खायला घेऊ. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.